नमस्कार मंडळी, मी माई आपल्या सर्वांचं स्वागत करते माई स्वयंपाकघरामध्ये। आजची आपली रेसिपी आहे मक्याच्या कणसाचे वडे। याला लागणारी सामग्री बघूयात। मक्याचे दाणे मी धुवून स्वच्छ छान पुसून घेतलेले आहे। कणिक, रवा, हिरवी मिरची, लसणाचा आणि जिऱ्याचा ठेचा, सांबार, मीठ आणि तिखट। सर्वप्रथम आपण याला मिक्सर मधून काढून घेऊ। याला आपण जाडसर काढून घेतलेला आहे, खूप बारीक मी केलेलं नाही आहे। यात लसणाचा ठेचा घेतला मी, हिरवी मिरची, तिखट, मीठ, सांबार मिक्स करून घेऊ। अर्धा बाउल घेतला मी। 3 मक्याचे कणीस होते हे। आता याच्यात पचेल इतकी कणिक टाकायची। थोडी आणखी टाकू आपण। छान मिक्स झालेला आहे हे। आता त्याच्यामध्ये कणिक पाहिजेच नाही, छान झालेला आहे, असा गोळा छान जमतो याचा। हे 5 मिनिटं राहू द्यायचं, नरायला घेऊ। सैल वाटत आहे। 5 मिनिटांनंतर हे परत सैल झालं थोडं, कारण या मक्याच्या कणसाला थोडं पाणी सुटते, त्याच्यामुळे आपण ही आपली राहिलेली कणिक टाकून घेऊ। तेल तापायला ठेवलं आहे, आपण तापलं काय तर बघून घेऊ। तापलं छान आपलं तेल। हाताला असं पाणी लावायचं आणि असं थापायचं त्याला। जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, छान साधारण असे। तेल तापलं आहे हे। मी आता गॅस कमी केलेला आहे। परत असंच पाणी लावायचं आणि छान असा गोळा घेऊन असा थापायचा त्याला। पाणी लावल्यामुळे हाताला ते चिकटत नाही। असा परतवायचा। गॅस कमी जास्त करायचा। आपला वडा हा झालेला आहे। अशा प्रकारे सगळे वडे आपल्याला एक एक करून असे तेलामध्ये सोडायचे आहे आणि छान
सोनेरी होईस्तोवर तळायचे. कमी गॅस करायचा, कधी जास्त गॅस करायचा, एकसारखा राहू नाही द्यायचा. आपले मक्याचे वडे तयार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.